हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर शिवपुराणानुसार रमा एकादशीला शिवलिंगावर ह्या 4 वस्तू अर्पण कराव्यात. शमीची फुले. या दिवशी शिवलिंगाला शमी फुले अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. अशा प्रकारे नीलकंठेश्वर महादेवाचे नाव घेत शिवलिंगाला शमी फुले अर्पण करावी. असे केल्याने आजार आणि व्याधीपासून मुक्तता मिळते असे मानले जाते. गायीचे तूप. रमा एकादशीला शिवलिंगावर शुद्ध गायीच्या तुपाचा अभिषेक करावा. असे केल्याने आजारांपासून मुक्तता मिळते. बेलाची पाने आणि मध. बेलाची पाने भगवान शिवांना खूप प्रिय आहेत, म्हणून शिवलिंगाला फक्त अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. म्हणून रमा एकादशीला शिवलिंगाला जल अर्पण करताना बेलपानावर थोडे मध लावून आणि ते अर्पण करावे. असे केल्याने चांगले आरोग्य मिळेल. कच्चे तांदूळ आणि काळे तीळ. या शुभ दिवशी शिवलिंगावर कच्चे तांदूळ थोडेसे काळे तीळ मिसळून अर्पण करावे. अर्पण केल्यानंतर तीळ गरजू व्यक्तीला दान करावे. या विधीने शनिदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून देखील मुक्तता मिळते. महामृत्युंजय मंत्राचा जप. भगवान शिवांसमोर महामृत्युंजय मंत्रांचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने जीवनातील आव्हाने टळतात आणि भोलेनाथांचा आशीर्वाद मिळतात. रमा एकादशीचे उपाय. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींशी झुंजत असाल तर या समस्येवर मात करण्यासाठी रमा एकादशी शुभ मानली जाते. रमा एकादशीला भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी. तुमच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्या आणि जीवनात सुख आणि शांतीची प्रार्थना करावी. असे मानले जाते की हे विधी केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि व्यक्तीला कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. रमा एकादशीला काय दान करावे? रमा एकादशीला तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार पिवळे कपडे, पिवळे फळे, तुळशीचे झाड, बासरी, पैसा, कामधेनू गाय आणि अन्नदान करू शकता. भगवान विष्णू प्रसन्न करू शकता. या दिवशी तुम्ही गरिबांना ब्लँकेट देखील दान करू शकता. शिवाय एकादशीला मोहरीचे तेल दान करणे शुभ मानले जाते. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एकादशीला भगवान विष्णूला एक सुका नारळ अर्पण करावा. नंतर सुका नारळ उचलून तुमच्याकडे ठेवा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नारळ किसून घ्यावे. साखर घाला आणि बर्फी बनवा. तर बर्फी तयार केल्याने 2 बर्फी घ्या आणि त्या एका गाईला खायला द्या आणि उरलेल्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांना वाटून द्या. तथापि जर तुम्हाला बर्फी बनवता येत नसेल तर किसलेला नारळात साखर आणि थोडे तूप घाला आणि ते गाईला खाऊ घाला आणि ते तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यावे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी मजबूत नातेसंबंध टिकवायचे असेल तर एकादशीला तुम्ही सुजी हलवा म्हणजे रव्यापासून बनवलेला गोड पदार्थ बनवा. शक्य असल्यास काही केशराची पाने घालून भगवान विष्णूंना अर्पण करा. जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीत अपयश येत असेल तर एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूर्णपणे स्वच्छ करावा. तिथे जवाचे दाणे पसरावे. पाण्याने भरलेले मातीचे भांडे ठेवावे आणि त्यात थोडे गवत घालावे. मातीचे भांडे झाकून ठेवावे. त्यावर भगवान विष्णूची मूर्ती ठेवावी आणि विधीनुसार भगवंताची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर मूर्ती आणि भांडे मंदिरात दान करावे आणि उर्वरित साहित्य पाण्यात बुडवावे किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर एकादशीला स्नान केल्यानंतर पिवळे कपडे घालावेत. जर तुमच्याकडे पिवळे कपडे नसतील तर तुमच्या खिशात पिवळा रुमाल ठेवावा. त्यानंतर देवाला गूळ आणि हरभरा डाळ अर्पण करावा. नंतर गूळ आणि हरभरा डाळ सर्वांना वाटून घ्यावा आणि स्वतःही घ्यावा. जर तुम्हाला तुमच्या व्यावसायिक प्रतिस्पर्धेला हरवायचे असेल तर एकादशीला तुम्ही 5 तुळशीचे पाने घ्यावेत. त्यावर हळदीचे चिन्ह लिहावे आणि भगवान विष्णूला अर्पण करावे. तुळशीचे पाने अर्पण करताना देवाला शांतपणे प्रार्थना करावी. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खात्री नसेल तर तुम्ही एकादशीचे व्रत करावे आणि धूप, दिवे आणि चंदनाने भगवान विष्णूची पूजा करावी. तथापि जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तर ते ठीक आहे. तथापि स्नान केल्यानंतर
आणि स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही निश्चितच भगवान विष्णूंची पूजा करावी. जर तुमची इच्छा बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिली असेल आणि तुम्हाला एकामागून एक अडचणी येत असतील तर एकादशीला भगवान विष्णूंच्या पूजेदरम्यान गंगाजलाने शंख भरा आणि तो उजव्या बाजूला ठेवा. पूजा पूर्ण झाल्यानंतर भगवान विष्णूंच्या चरणाचे आशीर्वाद घ्यावे आणि शंखातील गंगाजल प्रसाद म्हणून सेवन करावे. जर तुमची मुलगी लग्नाच्या वयाची असेल आणि तुम्हाला तिच्यासाठी योग्य जोडीदार सापडत नसेल तर एकादशीला स्नान इत्यादी दैनंदिन विधी पूर्ण केल्यानंतर केळीच्या झाडाची पूजा करावी आणि भगवान विष्णूचे ध्यान करताना केळीच्या झाडाला गूळ अर्पण करावा. तसेच केळीच्या देठाभोवती 7 वेळा कच्चा धागा गुंडाळावा आणि तुमच्या मुलीसाठी शुभ जोडीदाराची प्रार्थना करावी. जर तुम्हाला व्यवसायात चांगले उत्पन्न मिळत नसेल तर एकादशीला भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान तुम्ही 5 पांढऱ्या कवड्या घेऊन त्या भगवंतासमोर ठेवाव्यात आणि कवड्यासह त्यांची पूजा करावी. या पूजेनंतर त्या कवड्या पिवळ्या कापडात बांधून तुमच्या रोख रकमेच्या पेटीत ठेवाव्यात. तर रमा एकादशीचे महत्त्व. तर रमा एकादशी साजरी करण्याचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे हा दिवस तुम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करण्याचा शुभ दिवस आहे, ज्यामध्ये एखादा निष्पाप किंवा धार्मिक आत्म्याच्या हत्येमुळे झालेल्या पापांचाही समावेश आहे. हे व्रत केल्याने तुम्हाला आनंद, भूतकाळातील आणि वर्तमान काळातील पापांपासून मुक्ती आणि आयुष्यभर आणि त्यापुढीलही काळासाठी आनंद मिळण्यास मदत होते. हे 100 राजसूय यज्ञ किंवा 1000 अश्वमेध यज्ञ करण्यासारखे आहे. रमा एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला त्याच्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करण्याची आणि जीवनात यश मिळवण्यासाठी क्षमता मिळते. विष्णुलोक प्राप्तीसाठी रमा एकादशीचे व्रताचे पालन करावेत. तर दिवाळी प्रकाशाचा सण जवळ येत असताना आपण दिवाळीच्या आधीचे अनेक शुभ दिवस पाळण्यास सुरुवात केली आहे. असाच एक दिवस म्हणजे रमा एकादशी. रमा एकादशी व्रताला कार्तिक कृष्ण व्रत किंवा रंभा व्रत असेही म्हणतात आणि दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी साजरा केला जातो. हिंदू धर्मातील हा सर्वात महत्त्वाचा एकादशी व्रत आहे. भक्त आपल्या सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी हा व्रत पाळतात. ह्या दिवशी भक्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. रमा एकादशी हे नाव देवी लक्ष्मीवरून आले आहे, ज्याला रमा असेही म्हणतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक